नमस्कार मित्रांनो. राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान मानधन योजना 2026-27 साठी अर्ज सुरू झालेले आहेत. या अर्जामध्ये महिना 5,000 रुपये पेन्शन वयाची 50 वर्ष पूर्ण झालेल्या कलाकारांना भेटणार आहे. ज्या योजनेसाठी आपण वर्षभर वाट पाहिली ती योजना वर्षातून एकदाच सुरू होते आणि त्या योजनेचे फॉर्म आता सुरू झालेले आहेत. ज्या ज्या लोकांनी मागच्या वेळी फॉर्म भरले, सिलेक्शन त्यांचं झालं नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. परत एकदा फॉर्म भरू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मित्रो, या योजनेसाठी कागदपत्र कुठची लागणार आहेत, फॉर्म ऑनलाईन कसा भरला पाहिजे आणि यासाठी पात्र कोण कोण आहेत, ही सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त जेवढे ज्येष्ठ कलाकार असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आता मित्र, या योजनेसाठी आपल्याला वयाची मर्यादा ही 50 ठेवण्यात आलेली आहे आणि जर दिव्यांग बांधव असतील तर वयाची मर्यादा ही 40 ठेवण्यात आलेली आहे. आता महत्त्वाची अट काय असणार आहे, तर एखाद्या त्या कलाकाराने 15 वर्ष सातत्याने कला क्षेत्रामध्ये कला आपली सादर केलेली असली पाहिजे. म्हणजे तोच कलाकार गेली 15 वर्ष आपली कला सादर करत आहे. आता ही जी योजना आहे ती प्रयोगात्मक जे कलाकार असतील, म्हणजे जे सादरीकरण करतात त्यांच्यासाठीच आहे आणि 100 जणांची निवड त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आता 100 जणांची निवड करण्यात येणार आहे आणि त्यांना 5,000 रुपये मानधन हे देण्यात येणार आहे. त्या योजनेसाठी जास्तीत जास्त प्राधान्य कोणाला देणार, तर विधवा असतील, ज्येष्ठ कलाकार असतील किंवा दिव्यांग बांधव असतील तर यांना जास्त प्राधान्य देण्यात येणार. आणि या योजनेसाठी आपल्याला उत्पन्न जी मर्यादा असणार आहे ती 60,000पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे 60,000पेक्षा कमी उत्पन्न मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये खास प्राधान्य कोणाला देण्यात आलं आहे, ज्यांचं पूर्ण जे उत्पन्न हे कलेच्या माध्यमातूनच येते, कला सोडून आणि कुठल्याही प्रकारे त्यांना उत्पन्न येत नाही, तर अशा कलाकारांना जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच इतर त्यांना जर कुठची पेन्शन नसेल, महाराष्ट्र सरकार म्हणा किंवा केंद्र सरकारची पेन्शन नसेल तर त्यांना याचा लाभ भेटणार नाही आहे. या योजनेसाठी कलाकार हा महाराष्ट्रातलाच रहिवासी असला पाहिजे, ही सर्वात मोठी अट या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, या योजनेसाठी कागदपत्रे कुठची लागतील हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तसं आपण गोळा करून हा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतो. आता त्याची कागदपत्रे कुठची असतील, तर पती पत्नी यांचा एकत्रित फोटो म्हणजे लागू असल्यास, जर लग्न झालं असल्यास, पत्नी हयात असल्यास तर या दोघांचा एकत्रित फोटो त्या ठिकाणी लागणार आहे. उत्पन्न दाखला त्या ठिकाणी लागणार आहे, जो 2027 पर्यंत, मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असेल तो त्या ठिकाणी लागणार आहे. शाळा सोडलेला दाखला एक लागणार आहे आणि आधार कार्ड सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. रहिवासी दाखला एक त्या ठिकाणी लागणार आहे आणि इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही याचे एक प्रमाणपत्र जे नोटरीकडनं असणं अपेक्षित आहे. बँकेचं पासबुक एक लागणार आहे, त्यावरती IFSC कोड स्पष्ट शब्दात असा दिसला पाहिजे आणि दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र त्या ठिकाणी असलं पाहिजे. जर कुठल्याही कलाकाराला राज्य सरकारकडनं म्हणा किंवा केंद्र सरकारकडनं म्हणा पुरस्कार मिळाले असतील तर ते पुरस्कार प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. नामांकित संस्था किंवा नामांकित व्यक्ती यांचे एक शिफारस प्रमाणपत्र एक लागणार आहे. रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे आणि सातबारा ज्यामध्ये त्या उमेदवाराचं नाव असणं अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा जो लागणार आहे, ज्या कलाकाराने ज्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे त्याचे पुरावे किंवा फोटो किंवा त्यांचा सत्कार केलेला फोटो, हे फोटो त्या ठिकाणी लागणार आहेत. मित्र, असे 12 कागदपत्र लागणार आहेत जे मी तुम्हाला मगाशी पूर्णपणे सांगितलेले आहेत. असे 12 कागदपत्र मित्र हो आपल्याला लागणार आहेत आणि हे 12 कागदपत्र आपल्याला जमा करून आपल्याला ऑनलाईन जाऊन हा फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरताना आलेल्या तुम्हाला अडचणी, काही शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, वेबसाईट माहीत नसेल किंवा वेबसाईट तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी तुम्हाला लगेच त्या ठिकाणी उत्तर देईल. मित्र, मी सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा पकडतो. सगळे कागदपत्र आपण जमा करा. आपल्या गावातील म्हणा जे ज्येष्ठ कलाकार आहेत, ज्यांना 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यांना 5,000 रुपये मानधन त्या ठिकाणी भेटणार आहेत. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. ज्यांनी गेल्या वर्षी भरलं नाही फॉर्म त्यांना या वर्षीसुद्धा भरण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना या ठिकाणी आव्हानसुद्धा करत आहोत की जास्तीत जास्त ज्येष्ठ कलाकारांनी हा फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन जाऊन भरायचा आहे. मित्र, आपण माझी ही व्हिडिओ शांतपणे बघितला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.